लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त आपण इथं शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याबाबत आपण काय माहिती देऊ इच्छिता जनतेला? सर्वप्रथम साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना सांगू इच्छितो की डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा धाराशिव शहरामध्ये पूर्णाकृती पुतळा व्हावा म्हणून धाराशिव नगरपालिकेनं 2011ला पहिल्यांदा ठराव मंजूर केला. ठराव मंजूर केल्यानंतर त्याचे प्रोसिजरप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, पोलीस अधीक्षक कार्यालय असेल यांच्याकडे शहरामध्ये पुतळा बसवायचा म्हणून नाहरकत प्रमाणपत्र मागणीसाठी प्रस्ताव पाठवले. परंतु हा 2011 एक सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे की शासनाच्या राज्य महामार्गावरती महापुरुषांचे पुतळे बसवायचे नाहीत. ह्या जजमेंटचा आधार घेऊन दोन्ही कार्यालयानं आमची एनओसी नाकारली. त्यानंतर पुन्हा आम्ही फेरविचार व्हावा म्हणून पुन्हा प्रस्ताव दाखल केला, त्यावेळेस पण त्यांनी नाकारली. त्यानंतर पुन्हा धाराशिव शहरातल्या जिल्ह्यातल्या सर्व समाज बांधवांची अण्णाभाऊ प्रेमीची एक बैठक झाली. बैठक झाल्यानंतर असं ठरलं की अण्णाभाऊ साठे चौकाच्या लगत जी शासकीय दूध संघाची पडीक जागा आहे 11 एकर, त्या 11 एकर जागेपैकी रोडला लगत असणारी, चौकाला लगत असणारी 1 एकर जागा आपण शासनाकडे मागू. मग त्या संदर्भात अगोदर आम्ही दादासोबत चर्चा केली, आमदार राणादासोबत चर्चा केली. दादांनी त्याला होकार दिला, नगरपालिकेला प्रस्ताव सादर करायला सांगितला. त्याप्रमाणे नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेणं जरुरी होतं, तर त्याप्रमाणे आम्ही ठरावही घेतला. ठराव मंजूर केल्यानंतर नगरपालिकेचा विस्तार जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवला, जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा शासनाला प्रस्ताव पाठवला, शासनाने पुन्हा त्यामध्ये काय काढून प्रस्ताव माघारी पाठवून दिला. त्यानंतर पुन्हा असं प्रस्ताव पाठवून त्यांनी नाकारणं, प्रस्ताव पाठवून नाकारणं चालू होतं. त्यानंतर भाजप सरकार आलंही. भाजप सरकारच्या काळामध्ये नव्यानं फेरप्रस्ताव मागून घेतला. फेरप्रस्ताव मागून घेतल्यानंतर प्रशासनामधल्या काय निगेटिव्ह अधिकाऱ्यांनी, मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव नाकारला. प्रस्ताव नाकारल्यानंतर राणादाची प्रबळ इच्छा होती, मातंग समाजाचा रेटा होता, सर्व अण्णाभाऊ प्रेमीचा रेटा होता, धाराशिव शहरामध्ये अण्णाभाऊचा पुतळा नाही ही शोकांतिका होती. म्हणून सर्व समाज बांधव आम्ही आमदार राणादाला भेटलो. मग त्यानंतर त्यांनी पशुसंवर्धन विभागाचे मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची भेट घेऊन त्यांना या पुतळ्याचं महत्त्व सांगितलं, धाराशिव शहरात त्यांना पार्श्वभूमी सगळी सांगितली. मग त्यांनी सांगितलं पशुसंवर्धन अधिकारी पशुसंवर्धन मंत्री महोदयांनी याच्यावरती दोन सदस्यांची कमिटी बनवली. आपल्या धाराशिवच्या मुख्याधिकारी वसुधा फड मॅडम असतील आणि पशुसंवर्धन विभागाचे आपले जिल्ह्याचे अधिकारी तांबारी साहेब असतील. या दोघांचा अहवाल त्यांनी मागविला, त्यांची समिती लिहून त्यांचा अहवाल घेतला. त्यांनी अहवाल शासनाकडे पाठवून दिला, शासनाकडे म्हणजे औरंगाबादला पाठवून दिला त्यांच्या विभागीय कार्यालयाकडे. विभागीय कार्यालयानं कालच्या 24 तारखेला आयुक्त कार्यालयाला मुंबईला पाठवून दिला, वरळीला. आयुक्त कार्यालयानं 26 तारखेला मंत्रालयामध्ये पाठवून दिला. मंत्रालयामध्ये डेस्क ऑफिसरनं पॉझिटिव्ह अतिशय मंत्री महोदयांनी त्यांना निर्देश दिले की आपल्याला ही अण्णाभाऊसाठी जागा द्यायची अण्णाभाऊच्या पुतळ्याला आणि सविस्तर मान्य करून प्रस्ताव सादर करा म्हणून सांगितलं. पण त्यानंतर डेस्क ऑफिसरनं प्रस्ताव अतिशय सुंदर सादर केला. काल तिथल्या आवड सचिव आहेत पशुसंवर्धनच्या दबडे मॅडम म्हणून, त्यांचीही काल सही झाली. कालच्या तारखेमध्ये त्या विभागाच्या आवड सचिव यमगर मॅडम आहेत, अश्विनी यमगर मॅडम, त्यांचीही सही झाली. आणि त्यांची सही होऊन त्या पशुसंवर्धनचे आणि महसूलचे सचिव राजेश कुमार साहेबांची काल सही झाली. राजेश कुमार साहेबांची सही होऊन काल ही प्रस्ताव अतिशय अंतिम टप्प्यात आहे. ही जागा प्रथम महसूल विभागाला वर करायची, महसूल विभागाकडून नगरपालिकेला वर करायची. म्हणजे 105व्या जयंतीपर्यंत पुतळा उभा राहील असं आपलं म्हणणं आहे. आपण तर 105व्या जयंतीपर्यंत म्हणतो. आम्ही ह्या 8 दिवसामध्ये आम्हाला जागा हस्तांतरित होईल ह्या आशेवर आम्ही आहोत. कारण की मी काल स्वतः मुंबईला होतो, त्या पाठपुराव्यामध्ये मी होतो. काल दिवसभर मंत्रालयामध्ये होतो. काल दिवसभरमध्ये त्या मंत्रालयीन अधिकाऱ्याचं, मंत्रालयीन कर्मचाऱ्याचं आणि मंत्री महोदयाचं ह्या विषयामध्ये जी पॉझिटिव्हपणा होता त्यामुळे मीच भारावून गेलो. कारण की अतिशय राणादादानं तळमळीनं ह्या विषयासाठी पाठपुरावा केला आहे. राणादादांनी त्यांची पूर्ण राजकीय ताकद वापरली. स्वतः CM साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील किंवा फडणवीस साहेब असतील. फडणवीस साहेबांनी माझ्या समोर अधिकाऱ्यांना समजून सांगितलं की ह्या पुतळ्याचं काम आपल्याला लवकर चालू करायचं आहे आणि ही जागा आपल्याला लवकरात हस्तांतरित करायची. आणि हस्तांतर होणार हे गृहीत धरून शासनानं पुतळ्याच्या जागेसाठी, पुतळ्याच्या कंपाऊंड वॉलसाठी, सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपये निधी धाराशिव सार्वजनिक बांधकाम विभाग वर्गही केला आहे. ठीक आहे, म्हणजे आता अण्णाभाऊ प्रेमींची जी मागणी आहे ते येत्या काही दिवसात पूर्ण होईल. नक्की.
आणि ही मागणी फक्त भाजप सरकार आणि महायुती सरकार पूर्ण करू शकते ही आम्हाला खात्री आहे. कशामुळे खात्री आहे? यापूर्वी जी 2.5 वर्षापूर्वी त्या अगोदर सरकार होते 2011, 12, 13 त्यांच्याकडून ह्या मागणीला दुळखात आमची मंत्रालयाकडे फाईल सही दिली नाही. त्यांनी इथं जिल्ह्यामधून त्यांनी फाईल नाकारत होते आमची पहिले. आता यावेळेस पूर्ण पॉझिटिव्ह झाली, अंतिम टप्प्यात फाईल आहे. त्यामुळं जयंतीच्या ह्या महिन्यामध्ये ह्या 15 दिवसामध्ये घोषणा होऊन जागा हस्तांतरित आम्हाला होऊन अंतिम ह्या ऑगस्ट महिन्यामध्येच ज्या अण्णाभाऊच्या जन्मदिवसाचा म्हणजे जयंतीचा महिना आहे त्या महिन्यामध्ये काम प्रत्यक्षात काम चालू होईल. जयंतीनिमित्त कशा प्रकारचे कार्यक्रम चालू? जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवाच्या वतीनं अभिवादन सभा, सर्व पक्षाच्या वतीनं अभिवादन सभा, खाऊ वाटप कोण घेते, साड्या वाटप आहेत, लहान मुलांना गणवेश वाटप आहेत, लहान मुलांना शालेय साहित्य वाटप आहेत, अण्णाभाऊंच्या प्रतिमेच्या अण्णाभाऊंच्या पुतळ्याच्या धाराशिव शहरातून मिरवणूक आहे, त्या रक्तदान शिबिर आहे, शासकीय रुग्णालयामध्ये फळ वाटपाचे कार्यक्रम आहेत. विविध कार्यक्रमांनी अण्णाभाऊची जयंती धाराशिव शहरामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं सारथी बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी महायुती सरकारनं अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्था आरटीची स्थापना केली. सारथी बार्टीच्या धर्तीवर आरटी स्थापना केली. आज नरिमन पॉईंटला अण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये आज मुख्यमंत्री साहेब त्याच्या कार्यालयाचं उद्घाटन करतात. ही अतिशय चांगली बातमी आहे. म्हणून या महायुती सरकारचं आभार मानतो आणि सर्व समाज बांधवांना पुन्हा एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो.